त्यावर 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून आपल्याला तेल घालून परतून घ्यायचे आहेत. सोबतच हिरव्या मिरच्या देखील घालून घेतल्या. त्यानंतर कांदा परतून झाला की 2 इंचाचं खोबरं आपण तेल घालून परतून घेऊयात. खोबरं परतल्या गेलं की गॅस बंद करून गोडंबी घालून फक्त गरम करून घ्यायची. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यासोबतच अर्धा टोमॅटो आपण असा फोडी करून घालून घेऊयात आणि पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट तयार झालं की कढईमध्ये तेल गरम करून जिरं तडतडून घ्यायचं. जिरं तडतडलं गेलं की लहान आकाराचा कांदा बारीक चिरून आणि आलं लसणाची पेस्ट आपण 1 चमचाभर तेलामध्ये परतून घेऊयात. त्यासोबतच जे पेस्ट तयार केली होती ती पेस्ट आपण 2 मिनिटं परतून घ्यायची. त्यानंतर सर्व मसाले ॲड करून घेऊयात. हळद, धने जिरे पावडर, लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला. त्यानंतर मी यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालून घेणार आहे आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाले होऊ द्यायचे आहेत. तेल सुटल्या गेलं की मी यामध्ये अर्धा टोमॅटो उरलेला फोडी करून घालून घेणार आहे. फक्त मिक्स करून घ्या आणि त्यानंतर 1.5 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून उकळी काढून घ्या. भाजीला उकळी आली की तिखट शेव जी असतात जाड ती घालून मस्त अशी भरपूर कोथिंबीर घालून भाजी सर्व करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.